मित्र हो, कायदे फक्त सामान्य माणसासाठीच असतात आणि सामान्य माणसानेच या कायद्याचं पालन करायचं असतं, असं काहीसं चित्र अलीकडं आपल्याकडे निर्माण झालेलं आहे. राजकीय नेत्यांना कायद्याचं किती भान असतं हे आपण नित्य बघत असतो. सत्तेच्या जीवावर काहीही करण्याचा प्रयत्न केला जातो. कायदे तयार करणारे अनेकदा कायदे मोडताना आपल्याला दिसतात आणि असाच एक मोठा प्रकार माहिती अधिकारामध्ये आता उघड झाला. सामान्य माणसाकडून थोडस जरी अतिक्रमण झालं ना तर लगेच यांना म्हणजे या राजकीय मंडळींना बुलडोझर आठवतो आणि गरिबाच्या घरावर बुलडोझर चालवला जातो. नेते मात्र मनाला येईल तिथं आणि मनाला येईल तसं अतिक्रमण करतात. कायद्याला बासनात गुंडाळून ठेवतात. आपण काहीही केलं तरी आपल्याला कोण विचारणार आहे, कोण आपल्याला काय करणार आहे असं त्यांचा समज झालेला असतो. माहिती अधिकार कार्यकर्त्यानं आता मात्र अशा राजकीय नेते, मंत्री, आमदार यांची झोप उडवली आहे. एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनी मुंबईमध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे त्या जागेचा बाजार भाव ऐकूनच तुम्हाला धक्का बसेल. 250 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या घरात हे अतिक्रमण आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ना त्या ठिकाणी प्रत्येक स्क्वेअर फूट जागेची किंमत 1 लाखापेक्षा जास्त आहे ना धक्कादायक. मुंबईच्या प्रभादेवी इथल्या गिरणीच्या जागेवर रुस्तुमजी कॉर्नर नावाची ही टोलेजंग इमारत उभी राहिलेली आहे. 63 ते 65 मजल्यांच्या 3 इमारतीपैकी 2 इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं आहे. 3ऱ्या इमारतीला मात्र अद्याप हे प्रमाणपत्र मिळालेलं नाही. यातल्या ए आणि बी या बिल्डिंग मधल्या बहुतांशी प्लॉट धारकांनी लिफ्टच्या बाजूची सार्वजनिक जागा बेकायदेशीररित्या आपल्या फ्लॅटमध्ये जोडून घेतली आणि त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. म्हणजे बेकायदेशीररित्या ही जागा बळकाविण्यात आलेली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या गैरप्रकाराची, या बेकायदेशीर किंवा या अनधिकृत बांधकामाची एकूण सगळी माहिती घेतली आणि त्या संदर्भाने त्यांनी तक्रार सुद्धा केली. पण बघा, तक्रार करून सुद्धा काहीच कारवाई होताना दिसून आलेली नाही. ते बघून त्यांनी थेट या प्रकरणाचा पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्यामुळं अखेर मुंबई महापालिकेनं आपला हातोडा काढला आणि या मोठ्या अतिक्रमणावर चालवायला सुरुवात केली. तक्रारीनंतर या इमारतीत 128 फ्लॅट धारकांना नोटीसी बजावण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर आता हातोडा चालवायला सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे अतिक्रमण करणाऱ्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांचा समावेश आहे, मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्री असलेले संजय राठोड, त्यांच्या पत्नी शीतल राठोड, आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. शिवाय एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे राहत असलेल्या फ्लॅटवरही अशीच कारवाई होणार असल्याचं सांगितलं जाऊ लागलेलं आहे. हे जे एकनाथ शिंदे गटाचे हे दीपक केसरकर आहेत ना, हे दीपक केसरकर इथं दर महिन्याला 4,20,000 रुपये भाडं देऊन राहतात. 4,20,000, बापरे, महिन्याचं भाडं 4.25 लाख रुपये. जाऊ द्या हो, हे आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी धक्कादायक आहे हो. त्या नेते मंडळीसाठी ही रक्कम काहीच नसते. 4-4.25 लाख महिन्याला. शिंदे गटातल्या या मंत्री, आमदार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या फ्लॅटसह आणखीही काही नेत्यांचे फ्लॅट या कारवाईमध्ये सापडलेले आहेत. या सगळ्या नेत्यांचे एकाच इमारतीमध्ये घर आहेत. त्याचबरोबर या तिन्ही नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केलेली आहेत.
राजकीय नेत्यांच्या बरोबरच काही अधिकारी काही व्यावसायिक यांचा सुद्धा इथं समावेश आहे. याबाबत तक्रार ही झाली आणि आता हे अतिक्रमण तोडायला सुरुवात ही झालेली आहे. ही कारवाई 1 महिनाभर चालू शकते असं हे सगळं मोठं प्रकरण आहे. राजकीय नेत्यांना विशेषतः सत्तेतल्या नेत्यांना वाटतं आपण काहीही केलं तरी आपलं कोण काय वाकडं करणार आहे, सत्ता आपल्या हातात आहे, कायदा राबवणारे अधिकारी आपण कसेही दाबून टाकू. आणि बघा कित्येकदा असं घडतं सुद्धा. अधिकाऱ्यावर आपला प्रभाव टाकून आपली बेकायदेशीर कामं सुद्धा दडपून ठेवायची कामं अनेक राजकीय मंडळी करीत असतात ना. पण कधी कधी अशी वेळ येते की कायद्याचा हात यांच्या कॉलर पर्यंत पोहोचतो. पण बघा कायदे बनवणारे हेच, कायदे मोडणारे हेच आणि कायदा पाळायला लोकांना सांगणारे सुद्धा हेच. आणि हे असतात आपले लोकप्रतिनिधी. आपण त्यांना मतं देतो आणि निवडून आणतो. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तक्रार केली म्हणून किमान हे उघड तरी पडलं, पण जे उघडच पडत नाही त्याचं काय काय सांगाल मित्रांनो, तुम्हीच सांगा, पण जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.